नीता, सुनबाई, नीता, सुनबाई, इकडे तू इकडे. काय झालं बाबा? तू शांत बस इकडे. पण झालं. तू शांत बस. सुनबाई, इकडे तू. हो आले आले. काय झालं बाबा? आता तर बरे होते. अहो बाबा काय झालं? अगं त्याचं काय झालं, आज पुरणपोळ्यांचा एकदम मस्त आला होता प्रोग्राम. मी पोट भरून खाल्लेत आणि ताट कसं एकदम पुसून चाटून पुसून खाल्लं एकदम. हो बाबा घाबरवलं तुम्ही मला. हो ना बाबा, काय हे बाबा तुम्हाला पुरणपोळ्या आवडतात ना, म्हणूनच आज बनवल्या होत्या. आणि सगळ्या पाहुण्यांना स्वयंपाक इतका आवडला ना की कौतुक करता करता थांबतच नव्हते. हो हो खरंच आज जेवण खूप छान झालं होतं नीता, खरंच. हो. अरे दादा दे ना रे, तुझ्यासाठी नाही आणलं ते खायला. मग कोणासाठी आणलंय? तुझ्यासाठी. तोंड बघ. दादा मी मारी ना, दे मला. मार काशीर मध्ये जीव बघितलाय तुझ्या, चिमणी एवढा आहे. अरे बाबा बघा ना दादा कसं करतोय. अरे काय चाललंय तुमचं? बाबांना कशाला बोलवते? हिम्मत येतात होत आहे ना. हे काय भिकारी? अरे ओवी, कृष्णा. बाबा ही मुलं एवढी मोठी झाल्यात पण कधी सुधारणार काय माहिती. एवढी मोठी झाल्यात पण लहानपण काय यांचं जात नाही. हो ना. आणि ही ओवी तर एवढी मोठी झाली आहे तरी लहान मुलांसारखी नुसती भांडत असते. घरातलं काही काम जमत नाही तिला. तुम्ही काहीतरी सांगा हो तिला. आणि बाबा तुम्ही पण तिला काय बोलत नाही. मीच एकटी ओरडत असते फक्त. अगं शांत हो, शिकेल का माझी मुलगी? लहान आहे ते जून. आणि कुठे तिला जायचं घरकाम करायला? शिकेल माझी मुलगी. नीता, रवी, हो. अरे ती मुलं लहान आहेत, त्यांचे खेळाचे दिवस आहेत, त्यांना खेळू दे ना, एन्जॉय करू दे ना, आयुष्याची मजा घेऊ दे. तुम्ही का त्यांना ओरडता? नाही बाबा. अरे ती लहान आहेत म्हणजे आपल्या घराला घरपण आहे. हो हो नाही तर काय होतं? हा, त्यांना खेळू दे, एन्जॉय करू दे त्यांना. बरोबर बोलता. तुम्ही जाणो आणि तुमची पोरं जाणो. मी जाते, मला खूप कामं उरकायची आहेत. बोलायचं नाही, ओरडायचं नाही, शिस्त नाही लावायची. अगं नीता, हे बघ असं असतं हिचं. तू जा, तुझ्या बायकोला समजा जा. हो बाबा. रवी, रवी, नीता, रवी, सुनबाई, सुनबाई, रवी. बाबा बाबा काय होतंय तुम्हाला? अहो ऐकलत का? लवकर बाहेर या. बाबांना बघा काहीतरी होतंय. काय झालं? बाबा तुम्ही बाबा डॉक्टरांना फोन करा ना लवकर. बाबा बाबा बाबा. मी फोन लावतो डॉक्टरांना. फोन करा ना डॉक्टरांना. बाबा शांत व्हा बाबा. ओवी बाळ, बाबा शांत व्हा. हॅलो ओवी बाळ इकडे. डॉक्टर, बाबांची तब्येत खूप खराब झाली. तुम्ही लवकर या. हो ताबडतोब या बाबा. बाबा शांत हो व्हा हो बाबा. बाबांची बाबा, तब्येत. शांत व्हा. हा या प्लीज. रवी, बाबा 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 शांत डॉक्टर व्हा, येतात. बाबा. बाबा नीता मला पाणी दे. नीता, डॉक्टर येतायत. नीता मला पाणी दे. नीता, नीता, बाबा. पाणी दे. नीता, बाबा. पाणी दे. नीता, बाबा पाणी. बाबा बाबा धीर धरा. बाबा डॉक्टर येतात. बाबा 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 रवी, बघ बघ बघ, माझं झालं सगळं. नाही बाबा असं नका बस बोलू. सगळं, बस काय नाही झालं सगळं, बाबा सगळं, सगळं. बाबा बाबा मला पाणी देतात ना रे. इथं पाणी. बाबा 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 बाबा. आजोबा
नीता नीता सुनबाई मला पाणी देते ना ग बघ मला तहान लागली बघ मला पाणी दे ना ओ बाबा देते बाबा हो देते आई अगं आई उठ ना ग अगं नाश्ता दे ना आम्हाला उठ काय ग अगं नाश्ता दे ग दादा पण गेला तसाच कॉलेजला काही न खाताच अगं ओवी मला उठवायचं ना काहीतरी डबा करून दिला असता त्याला राहू दे आता तो खाईल तिकडे काहीतरी तू आमच्यासाठी कर ना हो करते ओवी काय जरा झालं इकडे ग पोह्यांचा डबा कुठला आहे मला समजतच नाहीये अगं हा पोह्यांचा आहे आणि हा शेंगदाण्यांचा आहे हो काय झालंय मला समजतच नाहीये काय बरं अगं ऐक ना पोहे कसे बनवतात मला आठवेन असं झालंय आई आता तू मस्करी नको करू हा भूक लागली आहे ग मला काही पण दे ना बरं करते तू जा ओवी बाबांना हाक मार हो नाश्ता तयार आहे बाबा या नाश्ता करायला हो आलो आलो झालीस रेडी हो तू हे घ्या कसे झालेत पोहे नाही ना चांगले झालेत मला माहिती आहे नसतीलच चांगले झाले अहो मला जेवणच बनवता येत नाहीये अगं काय बोलतेस नीता छान झालेत पोहे खरंच बोलताय हो खरंच बरं अहो ऐका ना तुम्ही जाऊ नका ना आज कामावर का ग काय झालं मला ना कसं तरीच होतंय भीती वाटते नको नको ते विचार येत आहेत मनात तुला बरं नाही वाटत आहे का एक काम कर तू आता आराम कर आपण रात्री जाऊ दवाखान्यात नाही नको आजारी नाहीये मी अगं नीता बाबा आईला काय झालंय परत का झोपते ती काय नाही झालं ग दमली असेल म्हणून झोपली असेल ठीक आहे मग मी निघते शाळेला हा चल 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 माझं पण झालं टाइम आई मी पण निघते शाळेला तू काळजी घे हा हो नीता मी पण निघतो ग दार लावून घे बरं बाबा तुम्हाला वाटत नाहीये का आईची झोप खूप वाढली आहे काल रात्री जी झोपली ती अजून उठली नाहीये तुम्ही घेऊन गेला होतात ना डॉक्टरकडे हो ग डॉक्टरांनी औषधं दिल्यात ना त्याचीच झोप असेल डोळ्यावर उठेल ती आता जेवायला हो पण याआधी तिने असं कधीच नाही केलं बाबा ती जेवत पण नाहीये नीट दुपारी तर उपाशी पोटीच औषधं घेतली बाबा मला आता काळजी वाटते ओवी तू नको काळजी करूस मी उद्या परत तिला डॉक्टरकडे घेतो आणि तिचे औषधं बदलून आणतो तू नको काळजी करू बघ कोणाला ओवी हे घे जेवण बाबा चला आपण गरम गरम जेवण घेऊ आईला उठव आई उठ चल गरम गरम जेवण घे नकोय मला मला भूक नाहीये तुम्ही जेवून घ्या का का भूक नाहीये अगं नीता उठ जेवून घे औषधं घ्यायची आहेत अजून एकदा सांगितलं ना नकोय मला डोकं दुखतंय माझं कृष्णा हो बाबा जा तिला मीठ साखर पाणी आणून दे हो आणतो आई हे घे पी बरं वाटेल एकदा
सांगितलं ना, नकोय मला. नुसता त्रास द्यायचा ठरवलाय सगळ्यांनी. आई अगं काय होतंय तुला? डोकं दुखतंय का? हो ग बाजूला तू. अगं नीता, त्रास त्रास नुसता त्रास. आई शांत हो. आणि तुम्ही सगळे जेवताय काय? तुम्हाला दिसत नाहीये? तिथे पाणी आलंय. पाणी आलंय इकडे. पाणी भरतंय घरात. अगं तू बसली काय? कपडा आण. पाणी भरलंय घरात. पाणी आलंय. हो नळ बंद करा. पाणी आलंय. पाणी पुसायला हवं. नीता 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 पाणी कुठे पुसायला. पाणी? नीता कुठे पाणी आहे? बघ कुठे पाणी? कुठे पाणी? नाहीये पाणी आपल्या घरात. तू ऐक, नाहीये पाणी. तू ये इथे बस जरा. बस. नाहीये पाणी आपल्या घरात. नाहीये पाणी. बस तू. पाणी नाहीये. आई शांत हो. आणि ही ही माणसं कोण आहेत? हो कोण आहेत ही माणसं? हो कोण आहेत ही लोक? ती एकमेकांशी भांडतायत. बघा मला आवाज सहन नाही होते त्यांचा. ती एकमेकांशी भांडतायत. अहो घालवा ना या लोकांना. मला भीती वाटते. घालवा या लोकांना. या घालवा या कोणी लोकांना. नाहीये आपल्या घरात नीता. कोणी नाहीये ग. बस तू जरा. कोणी नाहीये आपल्या घरात. माणसं. कोणी नाहीये नीता. बस. कोणी नाहीये आपल्या घरात. आपण सगळे मरणार. आपण सगळे मरणार एक दिवस. ती लोक नाही सोडणार आपल्याला. ही माणसं नाही सोडणार आपल्याला. आपण सगळे मरणार एक दिवस. नीता गेले गेले ती लोक. नीता गेले ती लोक. नीता शांत हो. कोण नाहीये आपल्या घरात. नीता कोण नाहीये. गेले ती लोक. आपण सगळे मरणार. आई आई ते गेले लोक. तू नको ना रडू प्लीज. आई आम्ही असताना तू का घाबरते? शांत हो. आई तू शांतपैकी झोपा. मी आहे इथेच. ओवी घेऊन जायला. आई तू झोप इथे. मला हा काहीतरी वेगळाच आजार वाटतो. ओवी, उद्याच मी आईला परत डॉक्टरकडे घेऊन जातो. माझा आता जेवायचा मूड नाहीये. तुम्ही दोघं जेवून घ्या. ओवी मला पण नको जेवण. इच्छा नाहीये. ठीक आहे. तुमचं नाव काय? डॉक्टर, मी रवी आणि ही माझी बायको नीता. आज हिच्यासाठीच आम्ही इथे आलोय. नीता, काय त्रास होतोय तुम्हाला? डॉक्टर मला ना आजकाल खूप घाबरल्यासारखं होतं. नको नको ते विचार येत असतात मनात. आणि डोकं तर सतत दुखत असतं माझं. अजून काय त्रास होतोय? मला ना आमचे बाबा माझे सासरे डोळ्यासमोर दिसतात. आणि ते पाणी मागतायत माझ्याकडे. आणि मी त्यांना पाणी देऊ नाही शकले. मला खूप अपराधी असल्यासारखं वाटतं डॉक्टर. आणि हे विचार करून मी बेचैन होते. मला समजत नाही कधी कधी मला काय होतं. मी खूप बेचैन होते डॉक्टर. मी खूप बेचैन होते. शांत व्हा. रवी, त्यांना जरा बाहेर बसवा. पाणी हवंय का तुम्हाला? हा, त्यांना बाहेर बसवा आणि तुम्ही या आतमध्ये. मला जरा तुमच्याशी महत्वाचं बोलायचं. हो, नीता, ये. तू बस. मी डॉक्टरांशी आलो. येऊ का डॉक्टर? या ना, बसा. रवी, तुम्ही नीताची थायरॉइडची टेस्ट केली आहे का? नाही डॉक्टर. ओके. मी मनोविकार तज्ञांचा नंबर देते. तुम्ही नीताला त्यांच्याकडे घेऊन जा आणि त्यांना दाखवा. मनोविकार तज्ञ? डॉक्टर, नीताला वेळ लागलाय? नाही रवी, प्रत्येक डोक्याचे आजार म्हणजे वेळ नसते. आपण काही वेळा आजार होऊ नये म्हणून ज्या टेस्ट करायच्या असतात तेच करतोय. पण मग डॉक्टर, नीता बरी होईल ना? नक्की बरी होईल. मी काही डोकेदुखीवरच्या मेडिसिन देते, त्या तुम्ही नीताला 2 वेळा द्या. ओके? ठीक आहे. ठीक आहे, धन्यवाद डॉक्टर. या तुम्ही. नीता, एक मिनिट नीता. हॅलो ओवी,
ओवी, मी आईला जरा मनोविकार तज्ञांकडे घेऊन चाललोय. का बाबा, काय झालं? अगं नाही ग, काळजी करायचा विषय नाही आहे, फक्त दाखवून आणायचं आहे. पण आम्हाला यायला उशीर होईल, तर तू जेवून घे. हां बाळा. हो ठीक आहे हो, बाबा. सांगितलं ना आता ती जेवण कधी घे. बाबा, तुम्ही मनोविकार तज्ञांकडे गेला होतात ना? काय बोलले ते मनोविकार तज्ञ? आता बरी होईल ना आई? ओवी, आईला मूड बायपोलर डिसऑर्डर नावाचा आजार झालाय. काय काय असतो हा आजार? बाबा, किती दिवसात बरी होईल ती? मानसिक आजार आहे हा, आणि तिच्या इच्छेनुसार झालं पाहिजे आता सगळं. होईल. आणि बरा होणारा आजार नाहीये हा. ओवी, बाबा, पण माझ्याच आईसोबत असं का होतंय? तिलाच हा त्रास का? बाबा, आणि तिला बरं नाही वाटलं तर मी शाळेत नको जाऊ? बाबा, 15 दिवस झाले मी घराबाहेर पाय नाही ठेवलाय. बाबा सांगा ना, माझ्याच बाबतीत असं का होतंय? ओवी बाळा, रडू नकोस बाळा. आपल्याला समजून घ्यावं लागेल आता. हो, आपल्यालाच समजून घ्यावं लागणार. मलाच समजून घ्यावं लागणार. हो बाळा, आणि आपल्याला आता आईची खूप काळजी घ्यावी लागणार आहे. हो बाबा, आपण घेऊया आईची काळजी. बाबा, मी घेईन आईची काळजी. हो बाळा, तू घेशील, मला खात्री आहे तू घेशील आईची काळजी. बाळा, तू घेशील आईची काळजी. बाबा, मी नाश्ता बनवलाय, तुम्ही नाश्ता करूनच जा. ठीक आहे. आणि आज मी शाळेत जाऊ का? नको ओवी, आज पण तू नको जाऊ शाळेला. गावावरून तुझी काकी येणार आहे, त्यांच्या चहा पाण्याचं बघावं लागेल तुला. हो ठीक आहे बाबा, बघ. मी बघते. ओवी, या ना काकी, बसा. ये ये वहिनी, बस. ओवी, कशी आहेस तायडे? मी मस्त आहे, तुम्ही कशा आहात? मी मजेत आहे. हा घे, खाऊ आणलाय तू मस्त. कशाला? ये ग, मी काकी आहे ना. मी पाणी आणते. हं. वहिनी, कसा झाला प्रवास? आणि दादा कसा आहे? ते झाक आहेत, शेतात काम आहेत ना, म्हणून नाही आले ते. नाहीतर नीताला बघायला दोघं बी येणार होतो. कशी आहे आता ती? आहे तशीच आहे हो, झोपून. कधी कधी खूप चिडचिड करते. काय होऊन बसलंय समजा. कुणाच्या मनीधानी बी नसल पोरीला असं काय होईल ते. मी भेटून येते तिला. हां हां, ये बाई. नीता, ए नीता, ए नीता, ए पोरी, उठ की ग. ए वहिनी आली बघ. काकी, पाणी घ्या. ए नीता, ए तुला माहिती आहे आपल्या गाईला कालवड झालं या. तुला खरवस हवा होता ना, मी घेऊन आले तुझ्यासाठी. उठ की ग. आई, उठ ना, बघ काकी आल्यात. वहिनी. नीता, कशी आहेस? काय ग, तुला आमची आठवण येते की नाही? किती दिवस झाले फोन बी नाही केलास. येते हो आठवण. वहिनी, मी कामावर चाललोय, तुम्ही मुक्काम करा. हा
नाही नाही, शेतात काम आहे ती, दुपारच्याला माघारी निघन म्हणते. असं म्हणताय का? हा. मग जेवण करून जा. बरं. ओवी, जेवणाचं बघ हा सगळ्यांचं. हो, बाबा. मी आलो. बरं वाटत नाहीये की कोण काय बोललं तुला? कोण काहीही बोललं नाही हो. मग पण आजकाल मला कशात मनच लागत नाही. काहीच करावंसं वाटत नाही. नुसतं झोपून राहावंसं वाटतं. असं काय बोलते हा? लहान लहान पोरं आहेत आपली. कोणी हसलं, कोणी रडलं तरी मला काहीच फरक पडत नाही. आणि माणसांची भीती वाटायला लागली आहे हो. आपली पोरं आहेत हा, त्यांच्याकडे बघून उठावं. तुला काकी असं बघून त्यांना काय वाटत असेल सांग बरं. काकी चहा आणलाय. दे, हा घे चहा घे. नको मला, तुम्ही घ्या. घे, बरं वाटेल तर तरी येईल. बघ आता कशी तरतरी आली असेल ना. खाऊन पिऊन मस्त राहायचा हा. लहान लहान पोरं आहेत आपली, त्यांच्याकडे बघून उठायचं हा. तुला असं बघून त्यांना बरं वाटत असेल. नाही हो, मला सगळं समजतंय. मग पण तुम्हाला सांगते, एक वेळ अशी येते ना की माझ्यावरती ताबाच राहत नाही आणि जगणं नकोसं वाटतं हो. वहिनी, माझं काही बरं वाईट झालं तर माझ्या पोरांकडे बघा. असं काय वंगाळ बोलतीयास हा? काय बी व्हायचं नाही तुला. 2 दिवसात ना कशी धडधाकट होशील. हो, उद्यापासून वागेन मी नीट. मी पडते आता थोडं. आराम कर. आणि हो, ये इथे बस, आराम कर. आणि मी आता निघते हा. स्वतःची काळजी घे. हं? काही काळजी करू नकोस तू. अदना मी येत जाईन. ओवी, ए ओवी, हो निघते बाळा मी आता. काकी जेवून जात होतात ना. हो, शेतात कामं आहेत ना, निघाय हवं. ठीक आहे. ठीक आहे. आई मी यांना सोडून येते. ओवी बाळा, स्वतःची काळजी घे हं? आणि आईची पण काळजी घे. हं? मी येत जाईन अदनाबदनं. ठीक आहे. चल, येऊ मी. आई आई उठ ग. चल जेवण करून गोळा का. नाही, नकोय मला. अगं थोडं तरी जेव ना. एकदा सांगितलं ना, नकोय मला. का त्रास देते? जा इकडनं. खायचं असेल तर खा. तुझ्या या वेडापायी ना माझं आयुष्य खराब झालंय. शिक्षण पण सुटलं ग माझं. कंटाळा आलाय मला या सगळ्याचा. दिवसभर नुसतं रांधा वाडा आणि उष्टी काढा. हे असं जगण्यापेक्षा ना वाटतं मेलेलं बरं. काय 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 बोलत होतीस? तुझं आयुष्य खराब झालं माझ्यामुळे? तुझं आयुष्य खराब केलं मी? मेलेलं बरं असं म्हणतेस? थांब, मी तुझा जीव घेते. मी तुझा जीव घेते. मी तुझा जीव घेते. माझा त्रास आहे ना तुला? मी तुला आई, आई, काय करते तू? शिव गेला असता ना पोरीचा. दादा 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 तू बाबांना बोला ना. हो थांब, मी करतो फोन. दादा हॅलो बाबा, लवकर घरी या. आई खूप हायपर झालीये. तिने ओवीचा गळा दाबायचा प्रयत्न केला. प्लीज बाबा लवकर या. ओवी लागलं का? ओवी, ओवी, मी मुद्दाम नाही केलं ग. मी मुद्दाम नाही केलं. मला समजतच नाहीये मला काय होतंय. माझं भानच राहत नाहीये माझ्या स्वतःवर. सॉरी, मी मुद्दाम नाही केलं. मला समजत नाहीये. तुमचं आयुष्य मी खराब केलं. तुमचं आयुष्य खराब केलं मी. तुमचं आयुष्य मी खराब केलं. आई
आई प्लीज असं नको ना बोलू, सगळं ठीक होईल ना. आई आम्हाला माहिती आहे तू मुद्दाम नाही करणार, शांत हो. आई तू आराम कर. आई तू झोप इकडे. कृष्णा, ओवी कुठे? ओवी बाळा, तुला काय झालं नाही ना? ओवी नको रडूस बाळा, लागलं नाही ना तुला? बाळा नको रडू, आपण परत नेऊया डॉक्टरकडे आईला. आपण नेऊया बाळा, रडू नको. बाबा मला असं वाटतं की आपण जेवणात विष टाकून आयुष्यात संपवावं. आपण सगळे परत फिरून फिरून तिथेच येतोय. बाबा आपलं आयुष्य पुढे जातच नाहीये. बाबा मला मरायचंय. बाबा वेड्यासारखं बोलू नको ओवी. तुला नाही कळणार दादा. सगळ्या स्वप्नांचा गळा घोटून जेव्हा घरी बसावं लागतं ना, तेव्हा कसं वाटतं. नीता, सुनबाई, मला पाणी देतेस ना? बघ मला तहान लागले बघ. सुनबाई, तिला मूड बायपोलर नावाचा मानसिक आजार झालाय. बरा होणारा आजार नाहीये हा. तिची औषधं आयुष्यभर चालू राहणार. तुझ्या या वेळापायी ना माझं आयुष्य खराब झालंय. शिक्षण पण सुटलं का माझं. आई काय करते तू? जीव गेला असता ना पोरीचा. तुला नाही कळणार दादा. सगळ्या स्वप्नांचा गळा घोटून जेव्हा घरी बसावं लागतं ना, तेव्हा कसं वाटतं. तुमचं आयुष्य खराब केलं मी. तुमचं आयुष्य खराब केलं मी. मी जबाबदार आहे सगळ्याला. मी जबाबदार आहे या सगळ्याला. मी जबाबदार आहे. मी जबाबदार आहे या सगळ्याला. तुमचं आयुष्य मी खराब केलंय. मी जबाबदार आहे सगळ्याला. मी जबाबदार आहे सगळ्याला. मी जबाबदार आहे. गीता, कुठे आहे गीता? आई 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 आई? काय झालं. आई आई? उठ ना. आई आई उठ ना. नीता, आई नीता, नीता उठ ना. नीता, आई उठ ना. आई उठ ना. नीता, आई ए, नीता उठ ना ग. नीता, नीता, आई उठ ना. ओवी उठव ना ग आईला. ओवी, नीता, आई आई उठ ना. नीता, आई उठ ना ग. आई उठ ना. हे बघ, आई नीता, उठ ना. अगं, आई आपली बाळ हाक मारतात तुला. आई, नीता उठ उठ ना ना. ग. नीता, आई उठ ना. नीता, का आई असं उठ ना. केलंस तू नीता? आई उठ ना. आई तू ओझं नव्हतीस ग कधी आमच्यावर. आई आम्हीच तुला समजू नाही शकलो. आई उठ. नीता, नीता.